Good evening, dear students. This is Ramakrishna Shende. Welcomes you in Genius English Spoken and Coaching class. And first of all, dear students, today I would like to wish you Happy Ram Navami. Today is the birthday of Lord Rama, who has been the soul of Indian masses. So, dear students, in this English learning series today, we are going to learn the topic verb, which is the backbone of any sentence. See, there are 8 parts of speech: noun, pronoun, adjective, verb, adverb, preposition, conjunction and interjection. So, in sentence can be without noun, pronoun, adjective, preposition, adverb, conjunction and interjection. But no sentence is possible without verb, and that's why I said that verb is the backbone of सेंटेन्स. तो क्या आहे? ते काय आहे? बॅकबोन आहे. तर त्यामुळे हा टॉपिक खूपच महत्त्वाचा असतो मित्रांनो. म्हणजे एक शब्द आपण म्हणतो कम आणि एखादा व्यक्ती आपल्याकडे येतो किंवा सिट आणि तो बसतो. सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ वर्ब इन इंग्लिश लँग्वेज और एनी लँग्वेज. ओके, सो लेट्स लर्न वर्ब. आज खूपच छान दिवस आहे, रामनवमीचा दिवस आहे आणि आज आपण महत्त्वाचे टॉपिक सुद्धा शिकत आहोत, नाही का? सो वर्ब याला आपण मराठीमध्ये क्रियापद म्हणतो. काय म्हणतो? क्रियापद. ओके, मग हे क्रियापद काय असतं किंवा वर्ब काय असतं? इंग्रजीमध्ये याचे डेफिनेशन लिहू. डेफिनेशनची स्पेलिंग मागे सांगितलं होतं की बरेचसे लोक चुकी करतात, म्हणून आपण डेफिनेशनची पूर्ण स्पेलिंग लिहू या ठिकाणी मित्रांनो. DEFINI. ह्या ठिकाणी बरेचसे लोक NA किंवा NE लिहितात, तर आपल्याला काय लिहायचं? NI लिहायचं आहे. आणि मग TION डेफिनेशन. देन व्हॉट इज वर्ब? वर्ब काय आहे? अ वर्ड विच shows an action or a state. ॲक्शन म्हणजे क्रिया, ह्या ठिकाणी स्टेट म्हणजे राज्य नाही, तर स्टेट म्हणजे अवस्था किंवा स्थिती ज्याला म्हणू. अ वर्ड विच शोज अन ॲक्शन ऑर स्टेट ऑफ एनी बीइंग. म्हणजे एखादा प्राणी असेल, व्यक्ती असेल, वस्तू असेल, काही असेल, जे असेल त्याची अवस्था किंवा त्याची ॲक्शन जे दर्शवतो ऑफ एनी बीइंग इज कॉल्ड वर्ब. त्याला आपण काय म्हणतो? वर्ब म्हणतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा वस्तूची किंवा प्राण्याची त्याची क्रिया दर्शवित असेल किंवा त्याची अवस्था स्थिती दर्शवत, त्याची पोझिशन दर्शवित असेल, त्याला आपण काय म्हणतो? वर्ब. एक्झाम्पल घेऊ आपण. जसं बघा, स्टुडंट्स लर्न इंग्लिश. ह्या ठिकाणी विद्यार्थी काहीतरी करतायत. काय करतायत? ते शिकतायत, म्हणजे लर्न. हे काय शिकवतात? त्यांची ॲक्शन शिकवत आहेत. राम सर, रामनवमी आहे. राम सर टीचेस स्टुडंट्स. राम सर टीचेस स्टुडंट्स. ह्या ठिकाणी बघा, टीचेस म्हणजे राम सर ॲक्शन करतात. कशाची ॲक्शन करतात? टीचिंगची, शिकवण्याची ॲक्शन करतात. बरोबर आहे. पीपल सेलिब्रेट रामनवमी. लोक काय सेलिब्रेट करतात? काय साजरे करतात? रामनवमी. सेलिब्रेट म्हणजे कशाची ॲक्शन आहे? सेलिब्रेट. आलं लक्षात? स्टुडंट्स आर क्लेवर. स्टुडंट्स कसे आहेत? क्लेवर आहेत. त्यांची अवस्था जी स्थिती आहे म्हणजे हुशारीची आहे, नाही का? शी इज अ सिंगर. ह्या ठिकाणी ती काय आहे, तिची अवस्था काय किंवा ती काय करते हे दर्शवतो, म्हणून हा इज जो वर्ब आहे त्याला वर्ब म्हणतो आपण. सो द वर्ड वी शो ॲक्शन. ह्या पहिल्या 3 सेंटेन्समध्ये बघा ॲक्शन वर्ब्स आहेत, आणि दुसऱ्या 2 सेंटेन्समध्ये म्हणजे 4थ्या आणि 5व्या नंबरच्या वाक्यामध्ये काय आहे? तर स्टेट दर्शवणारे वर्ब्स आहेत. ओके, इज दॅट क्लिअर? मग हे वर्ब जे आहे हे आपल्याला काय दर्शवतो? सो नेक्स्ट बघू आपण.
वर्ब टेल्स अस. वर्ब आपल्याला काय सांगतं, तर नंबर ए, व्हॉट अ सब्जेक्ट डज. म्हणजे सब्जेक्ट म्हणजे करता, ठीक आहे. सब्जेक्ट काय करतो ते आपल्याला वर्ब पासून कळतं, म्हणजे त्याची क्रिया काय आहे. एक्झाम्पल घेऊ आपण या ठिकाणी. स्टुडंट्स स्पीक पोलाइटली. विद्यार्थी बोलतात, काय करतात, बोलतात. म्हणजे स्टुडंट्स हा सब्जेक्ट आहे, ते कोणती ॲक्शन करतात, बोलण्याची ॲक्शन. म्हणजे सब्जेक्टची ॲक्शन काय, समजा या ठिकाणी आपण रन लिहिलं, रन फास्ट, तर रन ही ॲक्शन आहे. किंवा स्टुडंट्स रिस्पेक्ट टीचर्स लिहिलं आपण, तर रिस्पेक्ट हे काय, एक ॲक्शन आहे. म्हणजे हा सब्जेक्ट काय करतो हे आपल्याला कशापासून कळत आहे, ह्या वर्बपासून कळत आहे. दुसरं वाक्य घेऊ आपण. टीचर्स गाईड स्टुडंट्स. टीचर्स काय करतात, गाईड करतायत. म्हणजे टीचर्सची ॲक्शन कोणती आहे, गाईड. म्हणजे हा सब्जेक्ट जो आहे टीचर्स हा काय करतो हे आपल्याला हे वर्ड करतो. म्हणजे समजा इथं टीच असतं तर टीच असतं, किंवा टीचर्स पेपर चेक, म्हणजे चेक्स पेपर असतं तर चेकिंग करण्याची. आलं लक्षात. दुसरं म्हणजे बी, व्हॉट इज डन टू अ सब्जेक्ट. सब्जेक्ट काय करतो हे सुद्धा आपल्याला वर्बपासून कळतं. आणि सब्जेक्टवर कोणती क्रिया केली जाते, सब्जेक्टवर कोणती क्रिया केली जाते हे सुद्धा आपल्याला वर्बपासूनच कळतं. एक्झाम्पल स्टुडंट्सच घेतलेलं आहे, कारण की आपलं जे डिलिंग होत असते विद्यार्थ्यांसोबत होत असतं, नाही का. विद्यार्थी आणि टीचर्स हे एक दुसऱ्याशी को रिलेटेड. स्टुडंट्स आर टॉट बाय टीचर्स. आता बघा ह्या ठिकाणी सब्जेक्ट काय आहे, स्टुडंट्स आहे. आता मित्रांनो बघा इंग्रजीमध्ये काय आहे की सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. मग कर्ता म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांची समज काय होत असते, कर्ता म्हणजे कृती करणारा. बट नाही, आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट ह्या टॉपिकमध्ये शिकलेलो आहे की सब्जेक्ट म्हणजे द पर्सन, प्लेस और थिंग अबाउट विच वी स्पीक और टेल समथिंग, दॅट इज कॉल्ड सब्जेक्ट. ज्या व्यक्तीच्या बद्दल किंवा वस्तूच्या बद्दल किंवा स्थळाच्या बद्दल आपण बोलतो दॅट इज कॉल्ड सब्जेक्ट. सब्जेक्ट नेहमी सुरुवातीला येत असतो, बरोबर आहे. मग ह्या ठिकाणी आपण स्टुडंट्सच्या बद्दल बोलतोय. मग स्टुडंट्स ह्या ठिकाणी काय करतात का, स्टुडंट्स आर टॉट बाय टीचर्स. स्टुडंट्स काहीच करत नाही, तर स्टुडंट्सवर क्रिया केली जाते. कशाची, शिकविण्याची. कोणाद्वारे, टीचर. हा पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे, आपण नंतर शिकणार आहोत. तर ह्या ठिकाणी सब्जेक्ट काही करत नाही, तर सब्जेक्टवर कृती केली जाते. आणि कशाची कृती केली जाते, टॉट. म्हणजे हा टॉट होऊ शकतो. समजा ह्या ठिकाणी स्टुडंट्स आर आपण म्हटलं असतं की गायडेड, किंवा स्टुडंट्स आर पनिश्ड. पनिशची प्रॉब्लिट आहे, पण तरी पण स्टुडंट्स आर पनिश्ड. अगोदर होतो छडी लागे छमछम विद्या येई जमू. त्यावेळेस विद्यार्थी सुद्धा खूप कंट्रोलमध्ये आणि डिसिप्लिनमध्ये असायचे. आता मी असं म्हणत नाही की आजचे विद्यार्थी नाही आहेत, ते सुद्धा आहेत, परंतु कुठंतरी आपण बघतोय समाज माध्यमाच्या माध्यमातून आता बघा हा वाक्य लिहिलेलं मी, द कार इज ड्रिवन बाय द ड्रायव्हर. नाव सी द कार. कार हा सब्जेक्ट आहे, बरोबर आहे. ह्या ठिकाणी सब्जेक्ट काय करतोय का, सब्जेक्ट काहीच करत नाही, तर त्याच्यावर ॲक्शन केली जाते. म्हणजे व्हॉट इज डन टू सब्जेक्ट हे आपल्याला बघू. आणि कशाची क्रिया आहे ह्या ठिकाणी, ड्रिवनची क्रिया. ओके. तर सेकंड पॉईंट काय आहे की व्हॉट इज डन टू सब्जेक्ट. अँड सी व्हॉट इज सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे. आता काय आहे किंवा काय होता किंवा काय असणार ते टेन्सनुसार बघू आपण. पण व्हॉट इज सब्जेक्ट. जसं एक्झाम्पल घेऊ आपण या ठिकाणी, स्टुडंट्स आर, मग अशी क्लेवर घेतलं होतं आपण, इंटेलिजंट घेऊ आता, ठीक आहे. विद्यार्थी काय आहेत, स्टुडंट्स काय, तो कोणत्या अवस्थेत किंवा स्थितीमध्ये. मग ह्या ठिकाणी आर जो आहे हा वर्ब आहे. किंवा आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज वॉज अ ब्रेव किंग. छत्रपती शिवाजी महाराज शूर राजा होते. वॉज, ठीक आहे.
पण पुन्हा तिसरे एक वाक्य घेऊ. यू विल बी जिनियस. तुम्ही जिनियस बनणार. विल बी. ठीक आहे. सो व्हॉट सब्जेक्ट डज हे आपल्याला व्हर्ब पासून कळतं. सब्जेक्टवर कोणती क्रिया केली जाते म्हणजे व्हॉट इज डन टू अ सब्जेक्ट हे सुद्धा आपल्याला व्हर्ब पासून कळतं. आणि सब्जेक्ट काय आहे किंवा काय होता किंवा काय होणार किंवा बनणार हे सुद्धा आपल्याला व्हर्ब पासूनच कळतं. इज दॅट क्लिअर? ओके. देन नाऊ लेट्स मूव्ह टू काइंड्स ऑफ व्हर्ब. समजते ना तुम्हाला सगळ्यांना? म्हणजे बिलकुल आपण सरळ आणि सोप्या भाषेमध्ये शिकणार आहोत. आणि कुठेही काही डाऊट असला तर विदाउट एनी हेजिटेशन विचारायचं तुम्ही. ओके. काइंड्स ऑफ वर्ब. काइंड्स ऑफ वर्ब. सो देर आर 3 काइंड्स ऑफ वर्ब. थ्री काइंड्स ऑफ वर्ब. आता कोणते कोणते आहेत ते? तर नंबर 1 आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब. हे सगळं मित्रांनो तुम्हाला इंग्रजी व्याकरण किंवा मराठी व्याकरण किंवा म्हणजे इंग्लिश ग्रामर किंवा मराठी व्याकरण किंवा हिंदी व्याकरणामध्ये हे सगळे कोरिलेटेड असतात एक दुसऱ्याशी. त्यामुळे जुळवून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला एका लँग्वेजचं ग्रामर चांगल्या प्रकारे आलं तर दुसरं सुद्धा चांगल्या प्रकारे येऊ शकतं. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे याला आपण सकर्मक क्रियापद म्हणतो मराठीमध्ये नाही का किंवा हिंदीमध्ये. सकर्मक क्रियापद. दुसरा आहे इंट्रान्झिटिव्ह वर्ब. इंट्रान्झिटिव्ह वर्ब. तुम्हाला रायटिंग समजते ना माझी? पक्का? अकर्मक क्रियापद म्हणजे माझी रायटिंग अगोदरपासूनच थोडीशी आहे. पण मी स्वतःला समजूत घालतो की महान लोकांची रायटिंग काय असते थोडीशी कमजोर असते. पण असं काही नाही आहे. काही काही लोकांनी स्वतःला समजवण्यासाठी हे बनवलेलं असतं. मी काही महान वगैरे नाही आहे. थर्ड ऑक्झिलिअरी वर्ब किंवा यालाच मित्रांनो आपण हेल्पिंग वर्ब सुद्धा म्हणतो. म्हणजे याला मराठीमध्ये आपण म्हणू सहाय्यकारी क्रियापद. तर हे 3 क्रियापदाचे रूप आहेत. कोणते कोणते? ट्रान्झिटिव्ह वर्ब, इंट्रान्झिटिव्ह वर्ब अँड ऑक्झिलिअरी वर्ब. ओके. सो लेट्स लर्न वन बाय वन अँड दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. खूप महत्त्वाचे आहेत हे आपल्याला. कारण की ते व्हाईसमध्ये सुद्धा आपल्याला हे कामात येणार आहेत वर्ब. खूपच महत्त्वाचे टॉपिक. मी म्हटलं ना बॅकबोन आहे ते इंग्लिश लँग्वेजचं. तर सगळ्यात अगोदर आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब शिकू. ट्रान्झिटिव्ह वर्ब. आता बघा सकर्मक म्हणतात. स म्हणजे सोबत आणि कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. अच्छा ह्या वर्डवरूनच आपल्याला समजून येईल. म्हणजे मी जेव्हा इंग्रजीमध्ये शिकलो ना तेव्हा मला ट्रान्झिटिव्ह नव्हतं समजलं. जेव्हा सकर्मक म्हटलं आणि मला सांगितलं माझ्या सरांनी की ज्याच्यासोबत कर्म आहे म्हणजे ऑब्जेक्ट आहे तो असतो सकर्मक. मग हे कसं ओळखायचं? आपण बघा केस शिकलेलो होतो नाही का? केसमध्ये आपण शिकलो होतो की सब्जेक्टिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस. सब्जेक्ट कसं फाइंड आउट करायचं, ऑब्जेक्ट कसं फाइंड आउट करायचं. म्हणजे वाक्यातला सब्जेक्ट ओळखायचं असेल आपल्याला तर आपण व्हर्बला आणि ऑब्जेक्टला हुने किंवा व्हाटने प्रश्न विचारायचा. आणि ऑब्जेक्ट फाइंड आउट करायचं असेल तर व्हाट किंवा हुने प्रश्न बघू आपण. तर ट्रान्झिटिव्ह वर्ब मग काय म्हणू आपण या ठिकाणी? अ वर्ब विच टेक्स or has an object after it is called transitive verb. बघा मी तुम्हाला खूप कॉम्प्लिकेशनमध्ये पाळणार नाही. काही काही ठिकाणी मी ग्रामरच्या पुस्तकामध्ये बघितलेलं आहे. when the action passes from the subject to object then it is transitive. ओके ते बरोबर आहे, चुकीचं नाही आहे. कशाला तेवढ्या कॉम्प्लिकेशनमध्ये पडायचं? सिम्पली ज्या वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट आहे दॅट इज ट्रान्झिटिव्ह. अ वर्ब विच टेक्स ऑर हॅज अन ऑब्जेक्ट. टेक्स म्हणजे घेतो किंवा ज्याच्यासोबत ऑब्जेक्ट आहे त्याला आपण काय म्हणू? ट्रान्झिटिव्ह. आपण एक्झाम्पल घेऊ या ठिकाणी. ठीक आहे. teachers teach students.
एकच होप घेऊ समजण्याकरता. शेंडे सर टीचेस इंग्लिश. मित्रांनो बघा ह्या ठिकाणी मी इथं टीच लिहिलेलं आहे, इथं टीचर्स लिहिलेलं आहे. हे तुम्हाला माहिती आहे का बरं? तर बघू नंतर आपण. पण हा टीचर्स प्लुरल नाऊन आहे म्हणून आपण इथं फक्त टीच लिहिलेलं आहे. जसं म्हणजे इथं टीचर असतं सिंग्युलर असतं तर आपण टीचर्स केलं. म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर नाऊनसोबत आपण क्रियापदाला एस किंवा एस लावतो सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. लक्षात ठेवायचं, नंतर आपण टेन्समध्ये शिकणार आहोत हे सगळं डिटेलमध्ये. शेंडे सर टीचेस द स्टुडंट्स किंवा इंग्लिश. शेंडे सर टीचेस इंग्लिश. पुन्हा आपण एक सेंटेन्स घेऊ. I help the poor. I help the poor. पुन्हा आपण एक वाक्य घेऊ. नाही का? She bought a mobile. बघा ह्या ठिकाणी टीचर्स टीच स्टुडंट्स. ह्या ठिकाणी टीचर्स हा सब्जेक्ट आहे आणि स्टुडंट्स काय आहे? ऑब्जेक्ट आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये शेंडे सर हे सब्जेक्ट आहे आणि टीचर्सच्या नंतर जे इंग्लिश आलेलं ते काय ऑब्जेक्ट आहे. थर्ड सेंटेन्समध्ये द पुअर काय आहे? हा ऑब्जेक्ट आहे. मित्रांनो पुअर हा ॲडजेक्टिव्ह आहे, परंतु जेव्हा एखाद्या ॲडजेक्टिव्हच्या अगोदर आपण द घेतो तेव्हा ते नाऊनचं कार्य करतं. प्लुरल नाऊन असतं ते, लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर फोर्थ सेंटेन्समध्ये शी बॉट अ मोबाईल. मोबाईल हा नाऊन काय आहे? ऑब्जेक्ट आहे. आलं का लक्षात? ऑब्जेक्ट नाऊन असू शकतो किंवा प्रोनाऊन असू शकतो. तर हे सगळेचे सगळे म्हणून हे सगळे वर्ब काय आहेत? ट्रान्झिटिव्ह आहेत. का बरं? कारण की यांच्यासोबत ऑब्जेक्ट आलेला आहे. आपण काय लिहिलेलं आहे? अ वर्ब विच टेक्स और हॅज अन ऑब्जेक्ट आफ्टर इट इज कॉल्ड ट्रान्झिटिव्ह वर्ब्स. तर ह्या सगळ्या वर्ब्सच्या नंतर काय आलेलं आहे? ऑब्जेक्ट आलेला आहे. अँड दॅट्स वाय ऑल दीज वर्ब्स आर ट्रान्झिटिव्ह वर्ब. इज दॅट क्लिअर? ओके. नेक्स्ट बघू आपण. नंबर 2 काय? इंट्रान्झिटिव्ह वर्ब. मग बघा सकर्मक क्रियापद ज्याच्यासोबत ऑब्जेक्ट आहे ते सकर्मक, ज्याच्यासोबत ऑब्जेक्ट नाही ते अकर्मक. अ वर्ब विच डज नॉट टेक or have an object after it is called intransitive verb. Now see, a verb which does not take or have ऑब्जेक्ट ऑफ्टर, म्हणजे ज्या क्रियापदाच्या नंतर काय नसतं? ऑब्जेक्ट नसतं किंवा जे क्रियापद ऑब्जेक्ट घेत नाही त्याला आपण काय म्हणतो? इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच अकर्मक क्रियापद. क्लिअर? एक्झाम्पल घेऊ आपण या ठिकाणी. स्टुडंट्स, आपण स्टुडंट्सच घेऊ अगोदर, सगळे शिकणारे विद्यार्थी आहोत ना. स्टुडंट्स गो टू स्कूल. ओके. Players came in the stadium. पुन्हा तिसरं वाक्य घेऊ आपण या ठिकाणी. I run fast. You swam in the river. Now see my dear students, a school is a noun here, right? The stadium is also noun. Fast is not noun, it is adverb, but the river is also noun. आणि आपण म्हटलेलं आहे की ऑब्जेक्ट हा नाउन असतो किंवा प्रोनाउन असतो आणि क्रियापदाच्या नंतर येणारा नाउन किंवा प्रोनाउन हा ऑब्जेक्ट असतो. राईट? बरोबर आहे. परंतु ह्या ठिकाणी बघा, मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं केसमध्ये की आपल्याला एखाद्या वाक्यामधला ऑब्जेक्ट ओळखायचं असेल तर ह्या सब्जेक्टला व व्हर्बला व्हाटणे किंवा हुमणे प्रश्न विचारायचे. कशाने? व्हाटणे किंवा हुमणे. जर उत्तर आलं तर ते ऑब्जेक्ट असतं. ते काय असतं? ऑब्जेक्ट असतं. समजा उत्तर नाही आलं तर ते ऑब्जेक्ट नसतं, ते ॲडवर्ब असतं. आपण बघू आता. बघा, तुम्ही विचारा प्रश्न. व्हाट डू स्टुडंट्स गो? विद्यार्थी काय जातात? नो आन्सर.
whom do students go, विद्यार्थी कुणाला जातात, नो आन्सर, अँड दॅट्स वाय देर इज नो ऑब्जेक्ट. हां, वेअर डू स्टुडंट्स गो, विद्यार्थी कुठे जातात, शाळेत जातात, ॲडवर्ब ऑफ प्लेस. ओके. किंवा प्लेयर्स केम इन द स्टेडियम, पुन्हा तेच व्हॉट आणि हुमने प्रश्न विचारलं की त्याचे उत्तर मिळणार नाही, परंतु वेअर डीड प्लेयर्स कम, तर स्टेडियम. किंवा आय रन फास्ट, व्हॉट डू आय रन, हुम डू आय रन, नो आन्सर, बट हाऊ डू आय रन, ॲडवर्ब ऑफ मॅनर. किंवा इन द रिव्हर, पुन्हा तेच. किंवा समजा आय रन इन द मॉर्निंग, आय रन इन द मॉर्निंग, मग काय होईल, व्हेन डू आय रन, ॲडवर्ब ऑफ टाईम. तर ह्या ठिकाणी मित्रांनो हे जे नाउन्स आहेत किंवा हा ॲडवर्ब आहे हे सगळे ॲडवर्बचे कार्य करत आहेत, अँड दॅट्स वाय दीज आर नॉट ऑब्जेक्ट, म्हणून ते ऑब्जेक्ट नाही आहेत. आलं का लक्षात? चला पण याची नोट लिहून टाकू एकदा, म्हणजे तुमच्या अजून पुन्हा समजायला सोपं जाईल. ओके, सगळं सोपं करून सांगतो मी तुम्हाला. आता बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी मी लिहून ठेवलेलं आहे, टू फाइंड आउट ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटेन्स. दिसतं तुम्हाला, आस्क टू सब्जेक्ट अँड व्हर्ब क्वेश्चन्स विथ व्हॉट ऑर हुम. तुम्ही व्हॉटने किंवा हुमने प्रश्न विचारून पहा, कशाला, सब्जेक्टला आणि व्हर्बला. इफ यू गेट अन आन्सर, जर तुम्हाला आन्सर मिळतो आहे, इट इज अन ऑब्जेक्ट, तर ते ऑब्जेक्ट असेल. जे मागच्या याच्यामध्ये विचारलं होतं की हुम डू टीचर्स टीच स्टुडंट्स. ठीक आहे. बट इफ यू डू नॉट गेट अन आन्सर, इट मीन्स देर इज नो ऑब्जेक्ट. नो ऑब्जेक्ट म्हणजे तिथं ऑब्जेक्ट नाही आहे. मग आपण काय म्हणू, वर्ब विथ ऑब्जेक्ट इज ट्रान्झिटिव्ह. म्हणजे वर्ब ज्याच्यासोबत ऑब्जेक्ट आहे ते ट्रान्झिटिव्ह, अँड वर्ब विदाउट ऑब्जेक्ट, without object, is intransitive. लक्षात ठेवा या ठिकाणी. म्हणजे ज्या वर्बच्या सोबत ऑब्जेक्ट असतो ते ट्रान्झिटिव्ह, आणि ज्या वर्बच्या सोबत ऑब्जेक्ट नसतं ते इनट्रान्झिटिव्ह. आणि सिंपल प्रश्न कशाने विचारायचे, व्हॉटने किंवा हुमने. जसं आपण इथं विचारून बघू बघा, व्हॉट डू स्टुडंट्स गो, किंवा दुसरा प्रश्न विचार बघू हुमने, हुम डू स्टुडंट्स गो. आता मी प्रश्न विचारला, व्हॉट डू स्टुडंट्स गो, विद्यार्थी काय जातात, किंवा हुम डू स्टुडंट्स गो, विद्यार्थी कुणाला जातात. तुम्हाला मिळतं का आन्सर? नाही मिळत. हां, पण आपण जेव्हा वेअर डू स्टुडंट्स गो हा प्रश्न विचारू तेव्हा आन्सर मिळेल आपल्याला, काय, स्कूल. पण ते काय आहे, ॲडवर्ब ऑफ प्लेस आहे. ह्या ठिकाणी आन्सर मिळत नाही, आणि म्हणून मित्रांनो हा वर्ब जो आहे हा इंट्रान्झिटिव्ह वर्ब. क्लिअर? कशाने प्रश्न विचारायचे आपल्याला, सब्जेक्टला आणि वर्बला, व्हॉटने किंवा हुमने. जर आन्सर आलं तर ते ट्रान्झिटिव्ह वर्ब असणार आहे, कारण की त्यासोबत ऑब्जेक्ट आहे. जर आन्सर नाही आलं तर ते इंट्रान्झिटिव्ह. दिस इज द सिंपल वे हाऊ टू आयडेंटिफाय ट्रान्झिटिव्ह अँड इंट्रान्झिटिव्ह वर्ब. इज दॅट क्लिअर माय फ्रेंड्स? बिकॉज मोस्ट ऑफ द टाइम्स आय हॅव सीन ड्युरिंग माय लास्ट 20 years टीचिंग, स्टुडंट्स
know what is transitive and intransitive because they have been taught, they memorized, they wrote it. Wrote म्हणजे रट्टा मारणं, ROT. But they do not understand how to identify transitive or intransitive. त्यांना कळतच नाही की ते ट्रान्झिटिव्ह कसं ओळखायचं किंवा इंट्रान्झिटिव्ह. आता कळलं का तुम्हाला सिम्पली? म्हणजे ह्या सब्जेक्टला किंवा व्हर्बला वाटणे आणि घुमणे प्रश्न विचारून पाहायचं. जर तुम्हाला ते उत्तर मिळालं तर ते ट्रान्झिटिव्ह हो, कारण की ऑब्जेक्ट आहे म्हणजे ट्रान्झिटिव्ह हवं आहे. आणि उत्तर नाही मिळालं तर ते काय असणार आहे? इंट्रान्झिटिव्ह. कन्सेप्ट क्लिअर करणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो, समोर जर आपल्याला शिकायचं असेल चांगलं तर. ठीक आहे. आता पुन्हा आपण समोरच्या पेजवर घेऊ. आता मी तुम्हाला 2 सेंटेन्स लिहून देतो. ठीक आहे. स्टुडंट्स लर्न इंग्लिश आणि दुसरं लिहिलं मी स्टुडंट्स लर्न नाईसली. ह्या ठिकाणी बघा दोन्ही ठिकाणी आपण लर्न हा वर्ब घेतलेला आहे. मग याला ट्रान्झिटिव्ह म्हणायचं की इंट्रान्झिटिव्ह म्हणायचं? तर मी तुम्हाला सांगितलं आहे की ज्याच्यासोबत ऑब्जेक्ट असतो तो ट्रान्झिटिव्ह आणि ज्याच्यासोबत ऑब्जेक्ट नसतो ते इंट्रान्झिटिव्ह. मग लर्न तर हा ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. एक्झॅक्टली लर्न हा ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, परंतु ह्या ठिकाणी मात्र हा इंट्रान्झिटिव्ह वर्बचं कार्य करतो. का बरं? कारण की ह्या ठिकाणी याच्यासोबत ऑब्जेक्ट आलेला नाही आहे. मग असे भरपूर वर्ब्स आहेत मित्रांनो की ते ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह म्हणूनही वापरले जाऊ शकतात. परंतु काही वर्ब्स आहेत जे मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये लिहिलं होतं मग असं इंट्रान्झिटिव्हच्या, ज्यांची संख्या जवळजवळ 15 ते 16 आहे माझ्या माहितीप्रमाणे, ज्यांच्यासोबत कधीच ऑब्जेक्ट येत नाहीत. ते कोणते आहेत? तर जसं आहे गो आहे, कम आहे. हे परमानंट इंट्रान्झिटिव्ह मी लिहितो आहे ह्या ठिकाणी. परमानंट काय ते? इंट्रान्झिटिव्ह. कोणते? गो, कम, स्विम, लॉफ, डाय, क्राय, अपीयर, सीम, जम्प, अजून काही आहेत वर्ब एक्सेट्रा. ते वर्ब आहेत ज्यांच्यासोबत कधीच ऑब्जेक्ट येत नाहीत. तुम्ही ट्राय करून बघा यांच्यासोबत ऑब्जेक्ट. मग इंट्रान्झिटिव्ह वर्बमध्ये मी एक रन वर्ब लिहिलेला होता की आय रन फास्ट. बरोबर आहे. ह्या ठिकाणी इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. परंतु समजा मी लिहिलं की आय रन कोचिंग क्लास. लक्ष द्या मित्रांनो, ह्या ठिकाणी आय रन कोचिंग क्लास. ह्या ठिकाणी मात्र हे काय आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. द बर्ड्स फ्लाय इन द स्काय. द बर्ड्स फ्लाय इन द स्काय. ह्या ठिकाणी तो इंट्रान्झिटिव्ह आहे. बट द चिल्ड्रन फ्लाय द काइट्स. द चिल्ड्रन फ्लाय द काइट्स. ह्या ठिकाणी मात्र तो ट्रान्झिटिव्ह आहे. सर हे काही वर्ब असतात जे परमानंटली इंट्रान्झिटिव्ह आहेत, परंतु मोस्ट ऑफ द वर्ब्स कॅन बी यूज ॲज ट्रान्झिटिव्ह ॲज वेल ॲज इंट्रान्झिटिव्ह. ते बघू आपण. मित्रांनो एक तुम्हाला लक्षात घ्यायचं सांगतो, कारण की बघा हे मी काही चुकीचे बोलत नाही. मी जे ऑब्झर्व केलेलं आहे मागच्या 20 इयर्समध्ये टीचिंग करिअरमध्ये तेच बोलतो आहे. अँड आय नेव्हर लाय. आय मस्ट से वन थिंग. हा गो आहे ना, गो. मी कितीतरी सॉरी म्हणजे हे कोणी जर असेल तर करेक्शन करून घेतलेलं बरं असतं. माझ्यामध्ये सुद्धा काही चुका असू शकतात आणि मला कोणी सांगितलं तर मी ते ॲक्सेप्ट करून सुधारणा करणार, कारण की आपल्यामध्ये चुका असू शकतात. आणि तसं एक म्हण आहे यार, कोणती म्हण आहे की लोकांना ना दुसऱ्यांचं कुसीर दिसतं पण स्वतःच्या मुसळ दिसत नाही. आपण आपल्या चुका कधी बघतच नाहीत की आपल्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, आणि आपण नेहमी दुसऱ्यांच्या चुका दाखवत असतो. तर दुसऱ्यांच्या चुका जेव्हा आपण दर्शवितो तेव्हा आपल्यामध्ये सुद्धा काही चुका असू शकतात आणि दुसऱ्यांनी दाखवलं तर ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे. मग ते मी एखाद्या व्यक्तीबद्दल म्हणेल, एखाद्या मग पुन्हा आम्ही याला व्हास्ट करू शकता तुम्ही, एखाद्या देशाबद्दल असेल, संस्कृतीबद्दल असेल, धर्माबद्दल असेल. माझ्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी असतील तर मी ॲक्सेप्ट करून त्याला सुधारणं आवश्यक आहे. पण नाही दुसरा नेहमी वाईट आहे आणि मी खूप चांगला आहे असं नसतंच कधी मित्रांनो. ठीक आहे. जगाला जर आपल्याला चांगलं बनवायचं, पीसफुल बनवायचं असेल ना, तर आपल्याला सामोपचारानं वागावं लागेल, प्रेमानं वागावं लागेल. माझ्यामधल्या ज्या त्रुट्या असतील, कमीपणा असेल तर त्या मला सुधाराव्या लागतील, आणि दुसऱ्यांच्या जर चांगल्या गोष्टी असतील तर त्या मला ॲक्सेप्टसुद्धा कराव्या लागतील. आणि ह्या सगळ्यांमध्ये हा भाव असायला पाहिजे. आज रामनवमीचा दिवस आहे म्हणून हेच म्हटलं, राम वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. का बरं? मर्यादा पुरुषोत्तम आहेत ते. म्हणजे आता त्याच्यावर मी खूप भाष्य करणार, कारण प्रत्येकाच्या मान्यता वेगवेगळ्या असतात. सरांनी काय शिकवणं सुरू केलं म्हणणार इंग्रजीमध्ये तुम्ही, पण एक आदर्श भाऊ कसा असतो
एक आदर्श मुलगा कसा असतो, एक आदर्श पती कसा असतो, हे आपल्याला रामाच्या जीवनापासून शिकायला भेटतं. एक आदर्श पत्नी कशी असते हे सीतेपासून शिकायला भेटतं. आणि एक आदर्श लहान भाऊ कसा असतो ते लक्ष्मणापासून शिकायला भेटतं, भरतपासून शिकायला भेटतं. असं तुम्हाला एक सेवक कसा असतो हे हनुमानापासून शिकायला भेटतं. आता याच्यावर भरपूर लोक होऊ शकते काही कॉमेंटसुद्धा करतील, निगेटिव्ह कॉमेंटसुद्धा करतील. ॲक्सेप्ट, भांडणार नाही तुमच्याशी मी मित्रांनो, भांडणार नाही, ॲक्सेप्ट करणार जर लॉजिकली जर त्याला. पण आपल्या देशामध्ये काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का, काही काही लोकांना ते भांडतात आणि सरळ वरच्या लेवलवर जातात, म्हणजे मारापिटीपर्यंत चालले जातात. ते नको मित्रांनो. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, हे महत्त्वाचे. प्रेम करो प्रेम करो प्रेम करो भाई, प्रेम सत्य आनंद आहे और कुछ नाही. जगाचं कल्याण व्हावं, मानव जातीचं कल्याण व्हावं, मग तो कोणत्याही धर्माचा असो, जातीचा असो. धर्म न हिंदू बौद्ध है, सिख न मुस्लिम जैन, धर्मचित्त की शुद्धता, सुख शांती व प्रेम. हे सगळं साधू संतांनी सांगितलं आहे आपल्याला मित्रांनो. आय एम नॉट रिलिजियस पर्सन, बट जस्ट आय एम टेलिंग की व्हॉट इज राईट. ओके, सो ट्रान्झिटिव्ह अँड इंट्रान्झिटिव्ह क्लिअर. मग समोर आपण कळलं का तुम्हाला ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह. ज्याच्यासोबत ऑब्जेक्ट आहे तो ट्रान्झिटिव्ह आणि ज्याच्यासोबत ऑब्जेक्ट नाही तो इंट्रान्झिटिव्ह. हा 2 वाक्य लिहिले होते मला वाटते. स्टुडंट्स स्पीक इंग्लिश, किंवा ह्या ठिकाणी पुन्हा दुसरं वाक्य लिहिलं तुम्ही, स्टुडंट्स रिस्पेक्ट टीचर्स. मी तर हे बघितलं की आजकाल विद्यार्थी टीचर्सची रिस्पेक्टसुद्धा करत नाहीत. आणि ही वास्तविकता आहे. हां, म्हणजे आपल्याला हे ॲक्सेप्ट करावंच लागेल. आता काळ खूप बदलत आहे मित्रांनो, आणि त्याला आपण मग म्हणतो मॉडर्न आहे, मॉडर्न आहे. All sentences I have written with the students. Students speak English. What do students speak? बघा, ह्या सब्जेक्टला आणि व्हर्बला प्रश्न विचारू मग. व्हॉट डू, हे खूप महत्त्वाचे याच्यासाठी आहे कारण की समोर आपण व्हाईस वगैरे शिकणार आहात ना, ते खूप विद्यार्थी खूप कन्फ्यूज असतात. आणि म्हणून तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्ही सांगताय व्हॉट डू स्टुडंट्स स्पीक. प्रश्न विचारलेला आहे आपण, काय उत्तर मिळतं मित्रांनो? इंग्लिश. बरोबर आहे. हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. आणि म्हणून हे काय? टी व्ही म्हणजे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. पुन्हा आपण ह्या ठिकाणी पुन्हा व्हॉटने प्रश्न विचारून बघू. कारण हा दुसरं वाक्य समजा तुम्हाला परीक्षेत आलं, स्टुडंट्स रिस्पेक्ट टीचर्स. व्हॉट डू स्टुडंट्स रिस्पेक्ट, विद्यार्थी काय रिस्पेक्ट करतात? आन्सर नाही मिळत आपल्याला. मग आपण दुसरा प्रश्न विचारून बघू, हुम डू स्टुडंट्स रिस्पेक्ट. हुम डू स्टुडंट्स रिस्पेक्ट. होम डू स्टुडंट्स रिस्पेक्ट काय म्हणून मिळतं आन्सर आपल्याला? टीचर्स. आन्सर मिळालेला आहे. काय आहे? ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हा कोणता व्हर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. आता मी ह्या ठिकाणी प्रश्न विचारून पहा, व्हॉट डू स्टुडंट्स गो, की आपण सोबत हुम नाही विचारून बघू सोबतच. व्हॉट डू स्टुडंट्स गो किंवा हुम डू स्टुडंट्स गो. विचारा प्रश्न. नो आन्सर. आन्सर मिळत नाही. म्हणून ह्या ठिकाणी आपण काय म्हणू? नो ऑब्जेक्ट. म्हणजे ह्या ठिकाणी ऑब्जेक्ट नाही म्हणून हे काय? इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब. हे इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. क्लिअर. तुम्ही सेम इथं सुद्धा विचारा, व्हॉट किंवा हुम. आता केम आहे म्हणून आपण इथं डीड वापरू. व्हॉट हुम डीड स्टुडंट्स कम. हे सगळे रूल आहेत मित्रांनो. डीड आहे म्हणून आपण काय केलेलं आहे? केम आहे म्हणून इथं डीड काढलेलं आहे, इथं कम लिहिलेलं आहे. शिकू आपण टेन्समध्ये. याच्यामध्ये नो आन्सर, नो आन्सर, नो ऑब्जेक्ट, अँड दॅट्स वाय इंट्रान्झिटिव्ह.
क्लिअर? कळलं का? पक्का? चला ठीक आहे, समोर ओढू आपण. तर 3 प्रकारचे वर्ब आहेत, ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह अँड थर्ड ऑक्झिलरी वर्ब्स. ऑक्झिलरी, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट माय फ्रेंड्स. हे खूप महत्त्वाचे आहे आणि याचा सगळ्यात जास्त वापर करतो आपण. ऑक्झिलरी वर्ब्स किंवा यालाच आपण काय म्हटलेलं आहे, हेल्पिंग वर्ब्स म्हटलेलं आहे. These verbs can be used as main verbs as well as helping verbs, म्हणजे सपोर्टिंग वर्ब ज्याला म्हणून. हे जे वर्ब्स असतात ना मित्रांनो, यांचा मेन वर्ब म्हणून सुद्धा वापर होतो आणि हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा वापर होतो. तर कसं ते आपण बघूयात. तर हे जे ऑक्झिलरी वर्ब्स आहेत किंवा हेल्पिंग वर्ब्स आहेत, याचे आपण वेगवेगळे प्रकार बघूया. तर पहिला आहे फॉर्म्स ऑफ टू बी. याला टू बी रूप म्हणू आपण, टू बी. तर टू बी मध्ये काय काय येतं, एम, इज, आर, वॉज, वेअर. मित्रांनो बऱ्याचशा ग्रामरच्या पुस्तकामध्ये मी शिकवताना बघितलेलं आहे की फक्त फॉर्म्स ऑफ टू बी मध्ये हे 5च फॉर्म्स ऑफ टू बी लिहिलेले असतात. प्रेझेंट टेन्समध्ये एम, इज, आर, पास्ट टेन्समध्ये वॉज, वर. परंतु मला मात्र वाटतं की इथं शॉल बी आणि विल बी सुद्धा शिकवलं गेलं पाहिजे. फॉर्म्स ऑफ टू बी, एम, इज, आर इन प्रेझेंट टेन्स, वॉज, वर इन पास्ट टेन्स अँड शॉल बी, विल बी इन फ्युचर टेन्स. शॉल आणि विल हे सेपरेट मॉडेल्स आहेत, पण शॉल बी आणि विल बी हे खूप महत्त्वाचे आहे. त्यानुसारच आपण येतो. जसं बघा, मला म्हणायचे आहे की मी टीचर आहे, मग मी काय म्हणणार, आय एम अ टीचर. किंवा मला म्हणायचे आहे मी टीचर होतो, आय वॉज टीचर. किंवा मला म्हणायचे समोर की मी टीचर बनणार, तर काय म्हणणार मी, आय शॉल बी टीचर. माझे पप्पा चांगले व्यक्ती आहेत, माय फादर इज गुड मॅन. माझे पप्पा चांगले व्यक्ती होते, माय फादर वॉज गुड मॅन. आणि माझे पप्पा म्हणजे वडील चांगले व्यक्ती बनणार, माय फादर विल बी गुड मॅन. म्हणून फॉर्म्स ऑफ टू बी, एम, इज, आर, वॉज, वर, शॉल बी, विल बी. ओके, सो दीज आर द फॉर्म्स ऑफ टू बी. दुसरं आहे टू हॅव. टू हॅव, फॉर्म्स ऑफ टू हॅव हे काय काय आहेत, तर हॅव, हॅज, हॅड आणि मग याची सुद्धा आपण फ्युचर टेन्स घेऊ, शॉल हॅव अँड विल हॅव. हे फॉर्म्स ऑफ टू हॅव मित्रांनो. हॅव हॅज इन प्रेझेंट टेन्स, हॅड इन पास्ट टेन्स अँड शॉल हॅव, विल हॅव इन फ्युचर टेन्स. ओके, हे एम, इज, आर इन प्रेझेंट टेन्स, वॉज, वर इन पास्ट टेन्स अँड शॉल बी, विल बी इन फ्युचर टेन्स. फॉर्म्स ऑफ टू. देन फॉर्म्स ऑफ टू डू. टू डू, टू डू काय डू, तर ह्या ठिकाणी डू, डज, डीड आणि ह्या ठिकाणी पुन्हा फ्युचर टेन्समध्ये विल डू अँड शॉल डू किंवा शॉल डू अँड विल डू. आता आपण अगोदर शॉल घेतलं म्हणून ह्या ठिकाणी सुद्धा आपण शॉलचे अगोदर घेऊ. शॉल डू अँड विल डू. डू डज इन प्रेझेंट टेन्स, did in past tense and shall do, will do in future tense. आपण सगळं शिकणार आहोत. हे तुम्हाला एक्सप्लेन म्हणजे काहीच चुकीचे नाही, मी तुम्हाला एक एक गोष्ट एक्सप्लेन करणार आहे आणि बिलकुल चुकीचे काही शिकवणार नाही. एव्हरीथिंग विल बी करेक्ट. ओके, अँड देन ऑक्झिलरी वर्ब्समध्ये आपण मॉडेल्स सुद्धा शिकणार आहोत. मॉडेल्स, द मॉडेल्समध्ये काय काय आहेत, तर मग याच्यामध्ये आहे कॅन, कुड, शॉल, विल, वूड, शूड, मे, माइट, मस्ट, यूज टू, ought to, needn't, daren't, have to, etc. ओके, हे सगळे आपण मॉडेल शिकणार आहोत. हे सगळे ऑक्झिलरी वर्ब्स आहेत मित्रांनो. मग हे ऑक्झिलरी वर्ब्सना आपण 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहे. कोणते कोणते, तर एक स्पेशल ऑक्झिलरी. मग हे जे आहेत ना, हे 3 फॉर्म्स ऑफ टू बी, टू डू अँड टू हॅव,
हे स्पेशल ऑक्झिलरीज आहेत आणि हे दुसरं आहे मॉडल ऑक्झिलरी. ओके, आता यांचेसुद्धा आपण डिटेलमध्ये वापर शिकूयात की स्पेशल ऑक्झिलरी आणि मॉडल ऑक्झिलरीमध्ये काय फरक आहे. स्पेशल ऑक्झिलरी आपण मेन व्हर्ब प्लस हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरू शकतो. जसं आपण लिहिलं दीज व्हर्ब्स कॅन बी यूज ॲज मेन व्हर्ब ॲज वेल ॲज हेल्पिंग व्हर्ब्स. म्हणजे स्पेशल ऑक्झिलरी व्हर्ब्स असतात यांना आपण मेन व्हर्ब म्हणून सुद्धा वापरू शकतो, सिंगल वापरू शकतो आणि त्यांना हेल्पिंग व्हर्ब म्हणजे सपोर्टिंग व्हर्ब म्हणून सुद्धा वापरू शकतो. बट हे जे मॉडल्स असतात ना त्यांना आपण मेन व्हर्ब म्हणून वापरू शकत नाही, त्यांना नेहमी ॲक्शन व्हर्बच्या सपोर्टची आवश्यकता असते. ओके, ते बघू आपण. तर फॉर्म्स ऑफ टू बी. कोणते कोणते आहेत तुम्हाला सांगितलं तुम्ही. यम, इज, आर, वॉच, वेअर, shall be and will be. Shall be and will be. All these are forms of to be. These can be used as helping verb as well as main verb. आपण सगळ्यांचा वापर करू मित्रांनो, एक मेन वर्ब म्हणून आणि दुसरा हेल्पिंग वर्ब म्हणून. बरोबर. एक्झाम्पल घेऊ या ठिकाणी. बघा ह्या ठिकाणी पहिला एमचा वापर म्हणजे आय. आय आणि एमची काय आहे, रबने बना दी जोडी आहे. एम कोणासोबतच जात नाही, फक्त आय सोबत येते, म्हणजे माझ्यासोबत येतो. ठीक आहे. I am a teacher. अब टीचर ह्या ठिकाणी बघा एम हा एकुलता एक वर्ब आलेला आहे म्हणून ह्या ठिकाणी हा काय आहे एम व्ही म्हणजे मेन वर्ब. हा लक्षात. आता दुसरं घेऊ आपण. आय एम टीचिंग स्टुडंट्स. ह्या ठिकाणी ह्या मित्रांनो एच व्ही झालेला आहे, हेल्पिंग वर्ब झालेला आहे. का बरं, कारण की मेन वर्ब काय टीचिंग आहे, ह्या ठिकाणी एम हा हेल्पिंग वर्बचा कार्य करतो. इज दॅट क्लिअर. मग दुसरं वाक्य इजचं सांगणार का तुम्ही. तोपर्यंत मी पाणी पितो. थँक्यू. नंबर 2. स्टुडंट्स आर इन क्लास. आता विद्यार्थी कुठे आहेत, क्लासमध्ये आहेत. बघा आर वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब. पण ह्या ठिकाणी हा हेल्पिंग वर्ब नाही आहे, हा काय मेन वर्ब आहे. का बरं, बिकॉज इट इज यूजिंग. स्टुडंट्स आर सिटिंग इन क्लास. ह्या ठिकाणी मात्र आर काय एच व्ही. ओके. तिसरं घेऊ आपण. सगळ्यांच्या लिहू एक्झाम्पल. इज राहिले नाही का. प्रिया इज अ डान्सर. प्रिया इज अ डान्सर. लिहू आपण प्रिया इज डान्सिंग ऑन द स्टेज. मग ह्या ठिकाणी इज आहे हे मेन वर्ब आहे, ह्या ठिकाणी हे हेल्पिंग वर्ब आहे. आता वारंवार ते एम व्ही एच व्ही लिहिणं आवश्यक नाही, तुम्हाला समजेल ते. पहिला वाक्य म्हणजे हे काय मेन वर्ब आहे, ह्या ठिकाणी ते हेल्पिंग वर्ब आहे. चौथं घेऊ आपण. चौथं काय आपलं मित्रांनो, वॉच. माय ग्रँडफादर वॉज अ फायटर. एक्झाम्पल आहे नव्हते. माय ग्रँडफादर वॉज अ फायटर. FIGHTER. समजून घ्या मित्रांनो. माय ग्रँडफादर वॉज फायटिंग अगेन्स्ट इनजस्टिस. माझे आजोबा अन्यायाच्या विरुद्ध लढायचे. बघा ह्या ठिकाणी जे आहे ना वॉज हे मेन वर्ब आहे, पण ह्या ठिकाणी मात्र हे हेल्पिंग वर्ब आहे, कारण की फायटिंग हा मेन वर्ब आहे. क्लिअर. पुन्हा शॉल बी विल बी राहिले ते सुद्धा बघू आपण. नंबर 5 वी शॅल बी. वी शॅल बी जिनियस. आपण जिनियस बनणार आहोत. येस बनणार आहोत. वी शॅल बी जिनियस. या ठिकाणी शॅल बी
काय MV आहे. वी शल बी लर्निंग इंग्लिश टू बिकम जिनियस. आता टू बिकम जिनियस आहे जास्तचं वाक्य लिहिलं. टू बिकम म्हणजे आपला जिनियस बनण्यासाठी इंग्रजी शिकावी लागणार. ठीक आहे. तर वी शॉल बी लर्निंग इंग्लिश. या ठिकाणी बघा शॉल बी जे आहे हे मेन हेल्पिंग होपचे कार्य करत आहे. इज दॅट क्लिअर? आपण वेअर नाही घेतलेलं नाही का पास्ट टेन्सचं, ते पण घेऊ. ठीक आहे. यू विल बी सक्सेसफुल. तुम्ही सफल होणार आहात, यश मिळणार आहे तुम्हाला. यू विल बी गेटिंग सक्सेस इन लाईफ. ह्या ठिकाणी बघा विल बी हेल्पिंग होपचे कार्य करत आहे. आता सक्सेसफुल आणि सक्सेसमध्ये काय आहे, शब्दांच्या जाती शिकतो ना आपण पार्ट्स ऑफ स्पीच, त्याच्यामध्ये शिकतो. तर सक्सेसफुल हा ॲडजेक्टिव्ह आहे आणि सक्सेस हा काय नाऊन आहे. तर हे आपल्याला कळलं पाहिजे की शब्दांच्या जाती त्यालाच म्हणतो. याचं व्हर्ब काय होतं सक्सीड, याचे ॲडवर्ब काय होतं सक्सेसफुली. हे जेव्हा आपल्याला कळतं, जेव्हा हे आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतात, तेव्हा आपण म्हणू की आपलं इंग्रजी स्ट्रॉंग होत आहे. ठीक आहे. पुन्हा एक They were soldiers. They were soldiers. They were helping the people. ह्या ठिकाणी वेअर हा मेन होपचा कार्य करतो आहे, ह्या ठिकाणी हेल्पिंग होपचा कार्य करतो. Is that clear? So my friends, all forms of to be, am, is, are, was, were, shall be, will be, they can be used as main verb as well as helping verb. My friend, I must tell you one very important term which is mostly used in CBSE pattern books. Linking verb. Linking verb. हे linking verb काय असतं लक्ष द्या, लिहूनच देतो तुम्हाला, फक्त तोंडून सांगा. When an auxiliary verb is used as main verb, it is called linking verb. त्याला आपण काय म्हणतो लिंकिंग वर्ब. आता बघा ह्या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण सांगतो. ह्या ठिकाणी यू विल बी सक्सेसफुल किंवा दे वर सोल्जर्स. ह्या ठिकाणी हा जो सब्जेक्ट आहे आणि हा जो सोल्जर्स कॉम्प्लिमेंट आहे, याला मी कॉम्प्लिमेंट म्हणतो. सोल्जर्स किंवा ह्या ठिकाणी सक्सेसफुल जे आहे किंवा देवर इन मार्केट असतं समजा, तर हे जे असतं कॉम्प्लिमेंट हे नाऊन असतं, एकतर ॲडजेक्टिव्ह असतं किंवा ॲडवर्ब असतं. हे ऑलरेडी आपण नाऊनच्या टॉपिकमध्ये शिकलेलं आहे. ठीक आहे. तर ह्या कॉम्प्लिमेंटला सब्जेक्टशी काय करतं लिंक करतं, म्हणजे जोडतं. अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड लिंकिंग वर्ब्स. म्हणजे जेव्हा एखादं स्पेशल ऑक्झिलरी वर्ब फॉर्म्स ऑफ टू बी जे असतं, जेव्हा ते मेन वर्बचं कार्य करतं, तेव्हा ते, कारण की त्याच्यासोबत काय आलेलं असतं कॉम्प्लिमेंट आलेलं असतं. कॉम्प्लिमेंट काय असतं नाऊन असतो, ॲडजेक्टिव्ह असतो किंवा ॲडवर्ब असतो. ते जोडण्याचं काम करतो. अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड लिंकिंग वर्ब. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. परीक्षेमध्ये विचारलं जात नाही, पण हे पुस्तकांमध्ये असतं आणि विद्यार्थी याच्यामध्ये सुद्धा कन्फ्यूज, हे ट्रान्झिटिव्ह वर्ब काय आहे, हे इंट्रान्झिटिव्ह वर्ब काय आहे, हे ऑक्झिलरी वर्ब्स काय आहे, मॉडल्स काय आहेत, तर मग लिंकिंग वर्ब्स हा काय नावा प्रकार आहे नाही काय. खूप कन्फ्युजन होतं नाही का, रेग्युलर इरेग्युलर वगैरे, तर शिकू आपण सगळं. तर लिंकिंग वर्ब समजलं. सो दीज आर द स्पेशल ऑक्झिलरी वर्ब्स फॉर्म्स ऑफ टू बी. फॉर्म्स ऑफ टू बी एम इज आर वाज वर शॉल बी विल बी. त्यांचा वापर आपण मेन वर्ब म्हणून सुद्धा करतो आणि हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा करतो. जेव्हा मेन वर्ब म्हणून करतो त्यांनाच आपण काय म्हणतो लिंकिंग वर्ब. का बरं लिंकिंग वर्ब म्हणतो, कारण की ते सब्जेक्टला कॉम्प्लिमेंटशी लिंक करतात. ओके, चला समोर वळूया आपण. मग दुसरं काय फॉर्म्स ऑफ टू हॅव. कोणतं कोणतं सांगितलं मित्रांनो, हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव अँड विल हॅव. बरोबर. मग यांचा सुद्धा वापर आपण काय करतो मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब म्हणून करतो. एक्झाम्पल घेऊ आपण यांचे. वी हॅव
बुक्स. या ठिकाणी हा बघा एकटाच आहे, या ठिकाणी हा MV आहे. वी हॅव रेड बुक्स. या ठिकाणी हा HV म्हणजे हेल्पिंग वर्ब आहे. का बरं? कारण की ह्या ठिकाणी रेड हा मेन वर्ब आहे. आता बघा याला मी रेड म्हटलेला आहे. काही विद्यार्थी म्हणू शकतो की सर तो रेड नाही रीड आहे. तर मित्रांनो लक्षात घ्यायचे आपल्याला की हा जो रीड वर्ब असतो त्याचे तिन्ही फॉर्मची स्पेलिंग सारखीच असते, READ READ, परंतु त्याच्या V2 मध्ये आणि V3 मध्ये प्रोनाउन्सिएशन मात्र काय असतं? रेड असतं. रीड रेड रेड. म्हणजे जेव्हा कधी तुम्हाला हॅव हॅज हॅडच्या नंतर किंवा शॅल हॅव विल हॅवच्या नंतर किंवा MEGRच्या नंतर हा शब्द म्हणजे रीड आलेला आहे तर त्याला रीड नाही म्हणायचे, त्याला काय म्हणायचं? रेड म्हणायचं. त्याचं प्रोनाउन्सिएशन रीड हा फक्त सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच होत असतं, हे लक्षात ठेवायचं. ओके. दुसरं घेऊ आपण. काय? हॅज. रिया हॅज अ लॅपटॉप. रिया हॅज अ लॅपटॉप. रिया has bought a laptop. रिया हैज बॉट अ लॅपटॉप. ह्या ठिकाणी हॅज मेन वर्ब आहे, ह्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आहे. का बरं हेल्पिंग वर्ब आहे? कारण की बॉट हा वर्ब आलेला आहे. क्लिअर. तिसरं घेऊ आपण. शिवाजी महाराज हॅड पॉवर. शिवाजी महाराजांकडे काय होती? शक्ती होती, सामर्थ्य होतं, पॉवर होतं. शिवाजी महाराज हॅड गॉट द पॉवर. ओके. ह्या ठिकाणी हॅडच्या नंतर हे हॅड मेन वर्ब आहे, ह्या ठिकाणी हॅड हेल्पिंग वर्ब. क्लिअर. पुन्हा आपण घेऊ काय? शॉल हॅव. वी शॉल हॅव नॉलेज. आपल्याला नॉलेज असणार. वी शॉल हॅव गेन. आता गेन लिहिलं आहे यासोबत गेन नॉलेज. गेन म्हणजे प्राप्त करणे, हासिल करणे. वी शॅल हॅव गेन नॉलेज किंवा ऑप्टेन किंवा गॉट. पुन्हा आपण नंबर 5 सेंटेन्स इकडे लिहू. स्टुडंट्स विल हॅव. आता तुम्ही विद्यार्थी आहेत मित्रांनो आणि तुमच्या मनात नव्या नव्या आयडियाज येतात. म्हणजे आजची जनरेशन खूप छान आहे, म्हणजे आय मीन खूप छान ॲडव्हान्स आहे. खूप नव्या नव्या आयडियाज असतात, क्रिएटिव्ह असतात आणि म्हणून बघा ना नव्या नव्या टेक्नॉलॉजी असतात. स्टुडंट्स विल हॅव न्यू आयडियाज. आयडियाज प्लुरल केलेलं आहे. आता प्लुरलमध्ये सुद्धा काही काही लोक काय करतात? अपोस्ट्रोफी एस लिहितात. मी बघितलेलं आहे विद्यार्थ्यांना. तर प्लुरलमध्ये अपोस्ट्रोफी एस नसतं. अपोस्ट्रोफी एस फक्त बिलॉंगिंग किंवा ओनरशिप शो करण्यासाठी असतं. ठीक आहे. स्टुडंट्स विल हॅव न्यू आयडियाज. स्टुडंट्स विल हॅव गिवन न्यू आयडियाज. न्यू आयडियाज. Being a teacher, I must say that we must always respect the new ideas from the students also. विद्यार्थ्यांच्या सुद्धा काही नव्या आयडियाज असतील तर त्यांची रिस्पेक्ट केली गेली पाहिजे, झाली पाहिजे. बरेचदा म्हणजे विद्यार्थी म्हणतात वर्गामध्ये की सर आम्ही काही सांगण्याचा प्रयत्न केला की टीचर्स बस तुला जास्त समजतं का. प्लीज मित्रांनो, हा ॲटिट्यूड विद्यार्थ्यांची क्रिएटिव्हिटीला दाबतो. तर त्यामुळे आपल्याला सगळ्यांना प्रमोट करायचे आहे, इन्स्पायर करायचे आहे. म्हणून मला वाटतं ते एक वाक्य आहे स्वामी विवेकानंदचे आहे. कोणतं? की गुड टीचर टीचेस, बेटर टीचर डिमॉन्स्ट्रेट्स अँड द बेस्ट टीचर मोटिवेट्स. कारण की विद्यार्थ्यांमध्ये सगळ्या गोष्टी भरलेल्या असतात, फक्त टीचरला त्यांना इन्स्पायर करायचं असतं. ठीक आहे. So all these forms of to have, has, had, shall have and will have. Here we have used these as main verb as well as helping verb. त्यांचा वापर आपण मेन वर्ब म्हणून सुद्धा केलेला आहे आणि हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा केलेला आहे. कळलं मित्रांनो? समोर जायचं पक्का? चला ठीक आहे. तर फॉर्म्स ऑफ टू बी आणि टू हॅव यांचा वापर आपण मेन वर्ब म्हणून सुद्धा करतो आणि हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा करतो. नो फॉर्म्स ऑफ टू डू. एक
काय काय आहेत? डू, डज, डीड, शॉल डू अँड विल डू. आता बघा मित्रांनो, प्रत्येक सेंटेन्समध्ये जेव्हा व्हर्ब वापरतो आपण त्याच्यामध्ये डू असतो. एक्झाम्पल घेऊ आपण. आय प्ले चेस. ह्या प्लेमध्ये मित्रांनो डू आहे. काय? डू आहे. डू. दुसरं लिहिलं आपण, शी वर्क्स हार्ड. मित्रांनो हे जेव्हा ही वर्क्स लिहिलं आहे आपण, वर्बला काय लागलेलं आहे? येस लागलेलं आहे. येस येस किंवा येस जेव्हा लागलं त्याच्यामध्ये काय असतं? डज असतं. डज असतं. हे प्रेझेंट टेन्स मधले वाक्य आहेत. ही बॉट अ बाईक. हा बॉट V2 मध्ये आहे मित्रांनो. याच्यामध्ये डीड आहे. काय? डीड आहे. कोणते हो आपण प्लेज घेतलं मग काय प्ले. ह्या ठिकाणी वी शॉल प्ले चेस. या ठिकाणी प्लेमध्ये काय? डू आहे. म्हणजे ह्या ठिकाणी काय आलेलं आहे? शॉल डू. बरोबर. स्टुडंट्स विल लर्न इंग्लिश. या ठिकाणी काय मित्रांनो? विल. हा जो वर्ब असतो ना याच्यामध्ये डू डज किंवा डीड असते. म्हणजे V1 मध्ये जेव्हा असतो त्याच्यामध्ये डू असतो. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो आपण शिकणार आहोत टेन्समध्ये. जेव्हा V1 ला येस किंवा IS लागतं त्याच्यामध्ये